महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्यांच्याकरता खास आजचं सेशन आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन अपडेट असला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, आता नेमकं कशाचा अपडेट आहे, कशा संदर्भात आहे, तर अप्रेंटिसशिप आहे कुठची, महापारेषणमधली. त्याकरता ITI तुमचं झालेलं असलं पाहिजे, तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये. कुठल्या ट्रेडमध्ये? इलेक्ट्रिशियन. आता नेमकं लोकेशन कुठचं आहे, तर लोकेशन आहे जालना विभागाचं आहे आणि एकूण पदे जे आहे ते 30 पदे आहे. आणि ॲडव्हर्टाईजमध्ये महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी पात्र आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचे असाल तर तुम्ही याच्याकरता अप्लाय करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पण अप्लाय करायचं आहे आणि ऑफलाईन पण अप्लाय करायचं आहे. तर त्या ऑनलाईनची पण लिंक आणि ऑफलाईन जो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो सर्व त्याची PDF आपलं जे CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती टाकलेलं आहे. आवर्जून त्या चॅनलला पण जॉईन करा. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे, आता नेमकं याच्यामध्ये काय काय आहे ते सर्व आपण डिटेलमध्ये बघू. जे महत्त्वाचं आहे ते सांगतो, बाकीच तुम्ही वाचू शकता PDF डाउनलोड करून. जे आवश्यक आहे, सुटणार काहीच नाही, फक्त काळजीपूर्वक ऐका आणि लक्ष द्या. आणि तुमचं जर अप्रेंटिसशिप झालं असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, जे काही तुमच्या संपर्कामध्ये आहेत त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, बघा नेमकं कुठची अप्रेंटिसशिप, तर महापारेषणचे. सुरुवातीला तुम्ही वाचलेलंच आहे. तर विभाग कोणता आहे, तर जालना विभाग आहे. आणि त्याकरता तुमचं इलेक्ट्रिशियन ITI झालेलं असलं पाहिजे. या नवीन सत्राकरता तुमचं अप्रेंटिसशिप आहे. त्याच्यामध्ये जे तुमचे इच्छुक किंवा पात्र उमेदवार आहे, इच्छुक आहे आणि पात्र पण आहे, ते उमेदवार काय करू शकतात, 24 जानेवारी 2026 पूर्वी ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं. लक्षात घ्या, किती, 24 जानेवारीच्या पहिले, तेही रात्री 11:59 आणि वेबसाईट कोणती आहे, तर apprenticeshipindia.gov.in अशी ही वेबसाईट आहे. त्याच्यावरती ऑनलाईन भरायचं, रजिस्ट्रेशन करायचं, प्रोफाईल पूर्ण फुलफिल करायचं आणि मग अप्लाय करायचं. कसं तेही तुम्हाला सांगतो. त्याच्याकरता हा इस्टॅब्लिशमेंट नंबर सर्वात महत्त्वाचा. एकूण जागा किती आहे तेही सांगितलं, किती आहे, 30 जागा आहे. आता जसं तुम्ही या अप्रेंटिसशिप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कराल, रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्ही लॉग इन केलं की तुमच्या डाव्या हाताला अपॉर्च्युनिटीची टॅब येते, माय अपॉर्च्युनिटी. त्याच्यामध्ये सर्वात शेवटच्या रकान्यामध्ये तो आत्ताचा इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा. जसा तुम्ही टाकला आणि एंटर केलं, म्हणजे सर्च केलं, की तुम्हाला सरळ तुमचे जे ॲडव्हर्टाईज आहे ते ॲडव्हर्टाईज दिसणार. कुठची? जालनाची. कोणत्या ट्रेडसाठी? इलेक्ट्रिशियन. तर इथे काय करायचं आहे, तुम्हाला अप्लाय करायचं आहे. काय करायचं? अप्लाय करायचं. ठीक आहे, तर मग अप्लाय केलं की मग अप्लाय केली त्याची प्रिंट निघते म्हणजे त्याची एक प्रिंट काढायची. तुम्ही अप्लाय केलं बा, त्याच्यात प्रोफाईलचं पण तुमचं डिटेल आलं पाहिजे. ते सर्व तुम्हाला ऑफलाईन फॉर्मसोबत सेंड करायचं. ठीक आहे, पुन्हा समोर सोबत जोडलेला फॉर्म, म्हणजे या ॲडव्हर्टाईज सोबत सर्वात जी PDF आहे तुम्हाला सांगितली टेलिग्रामला टाकलेली आहे, त्या PDFच्या शेवट फॉर्म आहे. तो फॉर्म काय करायचा, डाउनलोड करून प्रिंट करून टाकायचा. प्रिंट करायचा, तो भरायचा. त्याच्यासोबत ते कागदपत्र पण जोडायचे. नेमके कागदपत्र कोणते? एक तर मी सांगितलं, स्क्रीनशॉट घ्यायचा, त्याची प्रिंट मारायची. बघा, जो तुम्ही अप्लाय केला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आणि जो पत्ता तुम्हाला दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला काय करायचं, 31 जानेवारी 2026 पूर्वी, म्हणजे 31 तारखेच्या पूर्वी एक तर स्वतः नेऊन द्या किंवा पोस्टाने पाठवा. सहज पोस्टाने पण जाते. कोणत्या पत्त्यावरती? कार्यालयाच्या. आता कार्यालयाचा पत्ता कोणता? इथे बघा मी हिरव्या रंगाने करून ठेवला आहे. ठीक आहे, हा जालन्याचा आहे. जालना MIDC आशिष पेट्रोल पंप जवळ, जालना औरंगाबाद रोड, जालना. ठीक आहे, या पत्त्यावरती पाठवायचं किंवा स्वतः पण जा, तुमची इच्छा, तुम्हाला जे सोयीस्कर पडते ते. आता कागदपत्र, दस्तावेज कोणचे लागणार? सर्वात महत्त्वाचं की जे तुमची अप्रेंटिसशिप पोर्टल आहे त्या पोर्टलला तुम्ही रजिस्ट्रेशन करून अप्लाय करून त्याची प्रिंट घेणं, ते सर्वात महत्त्वाचं. तो एक कागद लागणार. सोबत तुमची 10वीचा तुमचा डिप्लोमा लागणार, 10वीची सनद लागणार. त्याच्यानंतर इयत्ता 10वीची तुमची गुणपत्रक लागणार, म्हणजे तुमची मार्कशीट लागणार. ITI तुमचा झालेला आहे तोही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, त्याची तुम्हाला काय लागणार, मार्कशीट लागणार. आता सेमिस्टर पॅटर्न असेल तर 4 आणि ॲन्युअल पॅटर्न असेल तर 2. ठीक आहे, आता कोणत्या पॅटर्नमध्ये बसता तुम्ही तेवढ्या तुमच्या मार्कशीट लागणार. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आणि प्रयत्न करायचा आधार कार्डवरचं नाव बरोबर करेक्ट करायचं जसे तुमच्या डॉक्युमेंटवरती आहे तसं. त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र, आणि जर तुम्ही EWS मध्ये असाल तर तुम्हाला EWSचं सर्टिफिकेट असाल तर, म्हणजे हे दोघांपैकी एक, दोन्ही लागणार नाही किंवा दोन्ही तुमच्याकडे राहू पण शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, कोणती? SC आणि ST सोडून, SC ST आणि EWS सोडून, ओपन पण सोडून, जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पण तिथे जोडायचं आहे आणि पाठवायचं. त्याच्यासोबतच आता हे जे पूर्ण डॉक्युमेंट आहे ना, ओरिजिनल कोणतंच नाही, सर्वांची झेरॉक्स काढायचे. झेरॉक्स काढल्यानंतर स्वसाक्षांकित करायचे. याचा अर्थ काय? सेल्फ
सेल्फ अटेस्टेड म्हणतो, म्हणजे आपणच सही मारायची त्या कागदांवर, आपणच अटेस्टेड करायचं. ठीक आहे, एवढे कागदपत्र लागणार. मग तुमचं सिलेक्शन कसं होणार, तुमची जी निवड होणार आहे तुमच्या ITIचे पर्सेंट आणि तुमच्या 10वीचे गुण या दोघांची सरासरी घेऊन तुम्हाला काय केलं जाईल, तुमची सिलेक्शन यादी तयार केली जाईल. ते कॅटेगरीनुसार जसं नियम आहे त्या नियमानुसार ते तयार केलं जाईल. आता हे जे अप्रेंटिसशिप असणार किंवा शिकाऊ उमेदवारी असणार ती 1 वर्षाची असणार. किती वर्षाची? 1 वर्षाची असणार. आणि त्याच्यासाठी तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे आणि ITI झालेलं असलं पाहिजे इलेक्ट्रिशियनमध्ये, एवढं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर वयाची अट किती, तर वय तुमचं 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि 38 वर्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे. पण तुम्ही रिझर्वेशनमध्ये जर येत असाल कॅटेगरीमध्ये तर 5 वर्ष शिथिल असणार. 5 वर्ष काय असणार, तुम्हाला वाढीव मिळणार कॅटेगरीमध्ये येत असाल तर, म्हणजे 38 प्लस काय असणार, 5 असणार. जर विद्युत सहाय्यकच्या वॅकन्सी निघते तर याच प्रकारचं वयोमर्यादा असते. तर आता बघा, तुम्हाला 24 तारखेपर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे आणि 31 तारखेपर्यंत ऑफलाईन सेंड करायचा आहे. कोणता फॉर्म सेंड करायचा आहे, त्याच PDF शेवटी एक अर्ज दिलेला आहे. हा अर्ज पूर्ण भरायचा, तुमचा फोटो वगैरे लावायची, पूर्ण माहिती भरायची, काही नाही याच्यामध्ये, एकदम सोपा आहे. आणि फक्त गुण आता तुमच्याकडे 4 ॲन्युअलचे असेल तर 4 नाही, तुम्ही 2च रकाने भरून टाकायचे. 4 रकाने भरायची गरज नाही. जे सेमिस्टरवाले ते 4 भरतील. आणि त्याच्या शेवटी सर्वात की कोणते कोणते कागदपत्र आहे तुमच्याकडे, मी आत्ताच नावं सांगितले, ते कागदपत्रे असेल तर होय, नसेल तर नाही करायचं. ठीक आहे, तर होते तिथपर्यंत सर्वच कागदपत्रे तुमच्याकडे जवळपास आहे, कारण की तुम्ही शिकत आहे ना. आता ही होती अप्रेंटिसशिपची माहिती. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार ITI बेसवरती, म्हणजे टेक्निकल एक्झामच्या स्पर्धेची तयारी करत असणार, तर आपलं जे ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, त्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, जो की सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त. आता अधिक माहितीसाठी एक तर तुम्ही ॲप डाउनलोड करा किंवा मग आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती संपर्क करू शकता. CST लॉन्चपॅड नावाची ॲप आहे. जर जॉईन करायचं झालंच तर आठवणीने 10% ऑफचं कुपन कोड असते, तर आठवणीनं ओपन माइंड गुरुजीचं कुपन कोड यूज करायचं, म्हणजे जेणेकरून तुमचे 10% ऑफ व्हायला हवे. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, आणि तुमच्या कामाचा नसेल तर ज्यांच्या कामाचा आहे त्यांच्यापर्यंत त्या व्हिडिओला काय करा, सेंड करा ना. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.